जय सच्चिदानंद. आपणा सर्वांच्या अंतरात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. तेव्हा प्रश्नांना सुरुवात करूया. मोनिका सक्सेना सक्सेना काय आहे? भिलाई. मी ज्ञान घेतलेलं आहे पण चरणविधी पूर्ण नाही करू शकले, पण जागृती तर राहते. मला असं वाटतं की ज्ञान घेतल्यावर माझी फाईल नंबर 3 सक्रिय झाली आहे. माझी जागृती निघून जाते. मला वाटतं वैरबंधन वाढलं आहे, माझ्याकडून काही चुका होत आहेत, तर तर नेहमीच मी बडबडत राहते. काय विचारायचं आहे? सारखंच माझं तिच्याशी भांडण होत राहतं. मुलगी आहे आपल्याला? हो. कुठे आहे? किती वर्षांची आहे? 14 वर्षांची. 14 वर्षांची. भांडण ती सुरू करते? मी गप्प बसले तरी माझ्या मागे मागे समोर येत राहते. कधी कधी फुसफुस करत राहते. मी ठरवते थोडं दूरच राहायचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाळते, पण तरी रात्री 11 वाजता होतोच. नाही, पण थोडं थोडं सोबत घेऊन कामात मदत घ्यायची तिची. चल बेटा, तू हा कप आणि बशी धुवून टाक. चल, मी हे दुसरं काम करते आता. तर मग प्रेमाने वागा ना तिच्याशी. तिला आपल्याशिवाय दुसरं कोण आहे तिचं? आणि एखाद्या मुलासोबत जर ती फिरायला गेली तर तुम्हाला चांगलं वाटेल? दुसऱ्या मुलासोबत फिरायला जाईल, मजा करेल तर चांगलं वाटेल का? आणि तिला जे प्रेम हवं आहे, आईचं प्रेम द्या. तिला थोडं शांत वाटेल असं, तिला चांगलं वाटेल असं करा. काय बेटा, काय म्हणायचं तुला? मम्मीपासून दूर राहणं आवडत नाही ना? अभ्यास करतेस? कोणत्या स्टँडर्डमध्ये आहेस? 7th. मम्मी म्हणते अख्खा दिवस तू मागे मागे फिरत असतेस. का? मम्मीशिवाय दुसरं कोणी पसंत नाही आहे का तुला? नाही, भांडणासाठी मागे मागे फिरते. भांडण करण्यासाठी मम्मीच पाहिजे. खूप प्रयत्न केले दीपक भाई, तरी खूप प्रयत्न करते, तरी पण नाही, पण तुम्ही दूर करायचा प्रयत्न नका करू. तिच्या जागी तिला राहू द्या. हे बघा, ही तुमच्या शरीरावरची शाल आहे ना, ती पडली तर परत घेता की नाही? तुम्ही तुमचं काम करत असता की सारा दिवस माझ्या मागे शाल चिकटली आहे असा सारा दिवस किती टेन्शन येईल. तिला तिच्या जागी राहू द्या ना. मुलीला मुलीच्या जागी राहू द्या. तिच्यात शुद्धात्मा पहा आणि फाईल आहे असं पहा. प्रेमाने तिच्यासोबत राहा. तिला इन्सिक्युरिटी वाटते मुलीला, तर त्याकरता ती दुसऱ्या बाहेरच्याशी तर कुणाशी अटॅच नाही होऊ शकत. तुमच्यासोबत अटॅच्ड आहे, तर राहू दे तिला अटॅच्ड आहे. तर आपण जितका द्वेष कराल किंवा राग कराल तेवढं आपल्यालाच नुकसान आहे. आपण राग द्वेष नाही कराल तर आपल्याला नुकसान नाही होणार. तिला शांती मिळेल. लक्षात येत आहे का आता? ते अभ्यास करायला सांगते तर अभ्यासही करत नाही. नाही, थोडं बसा, सांगा तू अभ्यास कर, मी चरणविधी वाचतेय. थोडं आपण आपलं काम करा, ती तिचं काम करेल. पण अभ्यास आवडत नाही करायला? काय नाव आहे बेटा तुझं? जेव्हाही विचाराल तर नाही करणार अभ्यास म्हणते. काय नाव आहे तुझं? ज्योती. ज्योती, अभ्यास करायला आवडत नाही का तुला? आवडतं करायला, पण मन नाही लागत. नाही, पण मम्मी तिच्या किचनमध्ये काम करत असेल तेव्हा तू अभ्यास नाही करू शकत? करते, पण बहीण येते आणि मग मी डिस्टर्ब होते. नाही, पण थोडासा अभ्यास तर करावाच लागतो की नाही? अभ्यास चांगल्या प्रकारे कर आणि मम्मीला थोडी कामकाजात थोडी हेल्प करू शकतेस की नाही? मम्मी काय म्हणते, मागे मागे फिरत असतेस म्हणून? अभ्यास खरंच का? करतच नाही. अगदी 24 तास एकदाही करत नाही. होमवर्कही करत नाही. आणि ट्युशनला गेली तर तिथेही भांडणं करत राहते मुलांबरोबर. ही म्हणते की वाईट आहे ते, ती आहे तशी आहे, मी जाणार नाही ट्युशनला. दोनदा नाही, एक काम करा आता. दीपक भाई, 2 टेस्ट झाल्या, दोन्ही वेळेस फेल झाली आहे. नाही, आता एक काम करा ज्योती, काय करायचं, 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणायचा आणि दादा भगवानांकडे शक्ती मागायची. हे दादा भगवान, मला एकाग्रतेने अभ्यास करायची शक्ती द्या, मला लक्षात राहील अशी शक्ती द्या. करशील असं? आणि रोज सकाळी उठल्यावर अशी भावना करायची की आपल्या मनाने, वाणीने, वर्तनाने कोणाला दुःख न हो, अशी हे दादा भगवान मला शक्ती द्या.
रोज 5 वेळा सकाळी म्हणायचं. रात्री झोपायच्या आधी 10 मिनिटं काढायची. कोणाला दुःख झालं आहे, बहिणीला, मम्मीला, पप्पांना, आपले कोणी दुसरे फ्रेंड्स असतील, कोणाला दुःख झालं आहे तर मनापासून माफी मागायची. आपणही मम्मीसोबत बसायचं, आपणहूनही बसायचं. समजलं का आता मोनिकाताई? हो हो तुम्ही आणि मुलगी दोघी एकत्र बसा आणि प्रतिक्रमण करा. हे बघा, आता काय आहे की कोणत्याही चुकीच्या गोष्टीतून सुटकारा मिळवायचा तर चुकीच्या मागे सोड असं नाही करा. काही पॉझिटिव्ह दाखवा, तर चुकीपासून आपोआप सुटकारा मिळेल. चूक आपल्या मान्यतेमुळे, पण तुम्हाला वाटतं चला तिच्यावरती दुसरी गोष्ट पकडली तर ती आपसुकच सुटेल. पण तुम्ही 10-10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार करा, घरात आरती करा, नमस्कार विधी म्हणा, चला लवकर नीट करा, चला बसून थोडं थोडं करा, तरी पॉझिटिव्ह वस्तू घुसल्याने आपोआपच हा निगेटिव्हिटीचा फोर्स हा कमी होईल. समजलं का आता? म्हणते असीम जय जयकार करायला तर हां. तुम्ही आहात, मला नाही करायचं, मी हां, ज्ञान नाही. नाही घेतलं असंच म्हणते. नाही हरकत नाही, पण थोडं थोडं करणार की नाही करणार? हां, करणार. हां, हे बघा, आपण थोडं प्रेमाने वागा तिच्याशी. खूप आणि द्वेष नका करू. जितक्या वेळा तुम्हाला द्वेष होईल हं. मनात, ती काही म्हणजे अशी साडी ओढते, हे करते, ते करते, तर आपल्याला द्वेष झाला तर आपण प्रतिक्रमण करा. कोण भोगतं तिची चूक पहा, आपण स्वतःच भोगता स्वतःचीच चूक. कोणाला दोष का द्यायचा? झाला तो न्याय, ॲक्सेप्ट करा. आदळआपट टाळा, ॲडजस्ट सगळीकडे होऊन जा. आणि दुःख झालं कोणाला तर माफी मागा, ते प्रतिक्रमण टाळण्याचा करा. प्रयत्न करत असते दिवसभर, पण होतच एकदा तरी. हे बघा, आता आपल्याला सुटकारा हवा आहे ना, तर आता सांगितलं तसं करा. नाहीतर मग तुम्ही सारा दिवस हे करते, ते करते, हे करते, पिच्छा सोडत ती नाही. म्हणते, अरे, "पिच्छा आपल्याला नाही द्वेष किती सोडणार, आहे, पण मोक्षामध्ये आपला जाऊच नाही देणार असंही म्हणते. हो, तर मग तुम्हाला द्वेष किती आहे तिच्याप्रती? ती बोलली, मी तुला, बघा किती लोक बोलतात ना, मी तुला नाही सोडणार, तर आपण सांगायचं नका सोडू मला, तर काय हरकत आहे त्याला? पण मी वितराग राहिलो तर मला काही हरकत नाही, आणि सगळ्यांना फायदा आहे, मलाही फायदा आहे. आपण द्वेष कराल तर आपणच बंधनात अडकाल. ही मुलगी सोडली तर दुसऱ्या भावात काहीतरी कोणी भेटलं तुम्हाला. हं. तुम्हाला रागद्वेषातून मुक्त व्हायचं आहे की रागद्वेष वाढवायचा आहे? नाही, तेच मला मुक्त व्हायचंय. तर हा रागातून द्वेष झाला आहे. अत्यंत राग आहे एकमेकांच्या मध्ये. आता हे 6 दिवस कोणाकडे पाठवलं तिला तर तुम्हाला करमेल का घरात? नाही नाही तर मग तुमचा राग आहे, तिच्याबद्दल तुमच्यात खूप अटॅचमेंट आहे, आणि अटॅचमेंटच्या मागे रिॲक्शन म्हणून द्वेष हा होतच जातो. तर आपण द्वेषाला प्रतिक्रमण करा, माफी आणि समभावाने निकाल करा. दादाजींच्या आज्ञेत राहा आणि भाव ठेवा की तुला दुःख नको असा मला व्यवहार करायचा आहे. मुलगी असंच वागेल की मला मम्मीला दुःख नाही द्यायचं असा व्यवहार करेल, तर हळूहळू दोघी असं कराल तर हळूहळू राग द्वेष मोह संपून जाईल पहा, आणि प्रेम वाढेल दोघींमधलं. समजून करा. इतकं मी नाही, कधीच निरुमा- केलं असतंय दीपकभाई. ती म्हणते दिवसभर मी निरुमा दीपकभाई करत असते, तिला टीव्ही बघायला देत नाही नाही असे नाही ती बघा, म्हणते. जेव्हा घडतं अशी चूक तर म्हणा माफी मागतो, दादा भगवानांपाशी डोकं ठेवून म्हणा की दादा भगवान मला अशी चूक न व्हावी याची शक्ती द्या, तर हळूहळू हे सगळं चेंज होऊन जाईल. जी. नीलम परिघार, जय इंदोर. सच्चिदानंद. रिअल लव्ह आणि रिलेटिव्ह लव्ह मध्ये काय अंतर आहे? मृत्यू. जय रिअल लव्ह आणि सच्चिदानंद. रिलेटिव्ह लव्ह, हे रिलेटिव्ह लव्ह पाहिलं ना आई आणि मुलीचं, हे रिलेटिव्ह लव्ह होतं. त्याला आसक्ती म्हटलं जातं. आसक्तीमध्ये खूप राग येतो, नंतर खूप द्वेष होतो. अटॅचमेंट होते, नंतर अटॅचमेंटच्या नंतर एक्सपेक्टेशन्स येतात. एक्सपेक्टेशन्स फुलफिल नाही झाल्या तेव्हाच द्वेष होतो. राग द्वेष याला आसक्तीचं स्वरूप म्हटलं जातं. तिथे प्रेम एका थेंबा इतकंही नसतं. खऱ्या प्रेमात खूप वेगळं प्रकारचं असतं. जसं निरुमांचं प्रेम आहे, दादाजींचं प्रेम आहे, त्या प्रेमाला प्रेम म्हटलं जातं. प्रेमात कोणती अपेक्षा नाही आहे, एकही कोणता भेद नाही राहत, वियोग नाही राहत, कुठला द्वेष नाही राहत. प्रेमात कुणाचे दोष नाही पाहायचे. बघा, शुद्ध प्रेम कायमस्वरूपी. आपण कितीही दुःख दिलत ना तरी तेवढंच प्रेम, आपण कितीही सुख दिलं तरीही तेवढंच प्रेम. काही कमी जास्त, चढण कमी झाली, उतरण कमी झाली, अशा प्रेमाला त्याला प्रेम नाही म्हटलं जात, त्याला आसक्ती म्हटलं जातं. जे कधी वाढत नाही. कितीही सुख दिलं, मान दिला, सन्मान दिला तरी वाढत नाही. किती दुःख दिलं, अपमान दिला, काही नुकसान केलं तर घटत नाही. त्याला शुद्ध प्रेम म्हटलं जातं. आणि ज्ञान्यांचं शुद्ध प्रेम असतं नेहमी. संसारात कोणती अपेक्षाही नाही राहत.
म्हणूनच दोषही दिसत नाहीत. किती त्रास दिला तरी त्याला दोषीत कधीच नाही मानत. तेव्हा ते शुद्ध प्रेम म्हटलं जातं. लक्षात आलंय का तुमच्या? हो हो. मृत्यूपासून जन्मापर्यंतच्या सायंटिफिक प्रोसेसला समजावायची कृपा करावी. मृत्यूपासून जन्मापर्यंतची ते कॉजल बॉडी ते सगळं ऐकलं आहे पण समजलं नाही चांगल्या प्रकारे. एक गोष्ट तर आहे की आज जीवन जे दिसतं आहे 5 इंद्रियांमुळे, तर हे जे कर्मफळ आहे, स्थूल शरीर जे आहे, कर्मफळ भोगतो. जेव्हा कर्मफळ भोगतो तेव्हा अज्ञानतेने मीच नीलम आहे, मीच केलं अशी बिलीफ होत जाते अज्ञानतेने. आणि तिथे बिलीफ रॉंग आहे तर कर्म परमाणू चार्ज होत असतात. तर चार्ज ॲटॉम झाले संपूर्ण लाईफचे चार्ज ॲटॉम, तर त्याला कॉझल बॉडी म्हटलं जातं. आणि कॉझल बॉडी सर्व लाईफची एकत्र होऊन नंतर कॉझल बॉडीच्या अनुसार दुसरं लाईफ मिळतं तिला. तर कॉझल बॉडी कुणाला दुःख दिलं आहे, कुणाचा द्वेष केला आहे, तो जनावराचा सुद्धा असू शकतो. आणि परत मानवधर्मात आला तर मानवतेचाही असेल. सर्व जीवन दुसऱ्याच्या सुखाकरता घालवलं तर देवगतीमध्ये जाऊ शकाल. आणि अनर्थ हेतूविना कुणालाही खूप दुःख देत असता हिंसेइतका गुन्हा करतो तर नरकातही जावं लागेल. अशा 4 प्रकारच्या गती आहेत. ही कॉझल बॉडी जेवढी ज्या प्रकारचे कर्म बांधते त्या प्रकारच्या गतीमध्ये जायला लागतं. तेव्हा हा जेव्हा लास्ट श्वास ब्रीदिंग चालतं त्यावेळी कॉझल बॉडी ही लांब होते आणि आत्मा तिच्यासोबत असतोच असतो. आत्म्याच्या वरती आवरण स्वरूप आहे कॉझल बॉडीचं. जसं लोहचुंबक असतं ना, तर लोखंडाची पिन असेल तर लोखंडाच्या पिनेला ते खेचेल. असं जे आई वडील आहेत ऑटम आणि ही इलेक्ट्रिकल बॉडी कॉझल बॉडी, तर हे असे आहेत की आई वडिलांच्या हिशोबातले आहेत. तर त्याच जागी आकर्षण होतं आणि कॉझल बॉडीच्या अनुसार तो बर्थ आई वडिलांपाशी त्याचा होतो. आणि मातेचं रज आणि पित्याचे वीर्य, ती युनियन जी तयार झाली, ही मुलं हा जो जीव येत असतो नाही का, त्याच्यासाठी फूड आहे. ते ॲब्सॉर्ब करून नंतर पिंड बनला जातो आणि गर्भामध्ये त्याच मुवमेंटमध्ये जीव येतो. नंतर हळूहळू ग्रोथ होते त्याची. 2 हात फुटतात, पाय फुटतात, सर्व शरीर तयार होतं. 9 महिन्यानंतर जन्म होतो. तर हे स्वतःहूनच इफेक्ट कॉझल बॉडी जेव्हा फूड चोखलं तिने त्याचवेळी कॉझल बॉडी इफेक्टिव्हली बॉडीमध्ये रूपांतरित होते. आणि हळू इफेक्टिव्ह बॉडी स्वतःहूनच इफेक्ट म्हणजे कुणाला करावं नाही लागत, स्वतःहूनच संयोग झाला, खाणंपिणं मिळालं, हळूहळू ग्रोथ होत असते. आणि मॅग्नेटिक बॉडी मॅग्नेटिक परमाणू होऊन जातात. परमाणू लोखंड तर लोखंडच आहे, पण त्याच्यात पॉवर आली तर मॅग्नेटिक इफेक्ट होतात. एक आणखी प्रश्न होता, जर आपण सगळे सोल आहोत तर ह्युमन फॉर्म मध्ये याची काय गरज आहे? म्हणजे स्टार्टिंग कुठून झालं हा नाही. question नेहमी. नाही, सोल एकटा राहिला, पण असं होत नाही ना. सोल एकटा नाही राहत. सोल हा ऑटमशी बांधलेला आहे. जसं पाण्यामध्ये ते हवेचं हे असतं ना, ते काय म्हणतात, तर पूर्ण पाणी आसपास राहिलं असं सोलच्या आसपास परमाणू आहेत. आणि परमाणू जेव्हा सोलच्या वरती प्रेशर येण्याने सोलमध्ये विभाव उत्पन्न होतो. विशेष भाव ज्याला डोळे तर पाहू शकतात पण त्यावर दबाव टाकला तर डबल दिसतात. असं यामध्ये विभाव होऊन जातो. विभाव म्हणजे मी काय आहे. नंतर त्याला दुसरे संयोग मिळाल्याने सांगतो तू नीलम आहेस, तर बिलीफ होतो मी नीलम आहे. तर असं व्हेरी बिगिनिंग त्याला काही आहे, मी आहे, त्याला दुःख वाटतं, सुख वाटतं, भूक लागते, शरीराचा धर्मच आहे. भूक, आहार, निद्रा, भय, मैथून हे शरीराचे धर्म आहेत. तर हा जीव आतमध्ये मानतो की मलाच भूक लागलेली आहे, मलाच दुःख होत आहे. कोणी त्याला पकडायला गेलं तर मी मरून जाणार, त्याला वाटतं मीच हा आहे. हा विभाव झाला त्याला. स्वतः मरत नाही, स्वतः अविनाशी आहे, पण हा बिलीफ झाला आहे मी मरणार, मला मारून टाकतील, मला भूक लागते. शरीराच्या धर्मातच स्वतःचे धर्म मानतो तो. तर हा बिलीफ होण्याने परमाणू चार्ज होतात, हळूहळू डिस्चार्ज होतात. डिस्चार्जच्या वेळी वेगवेगळी इंद्रिय होतील, 2 इंद्रिय होतील, 3 इंद्रिय होतील, 4 इंद्रिय. मुंग्यांना सुद्धा साखर घातली तर बऱ्याच एकत्र येतात त्या.
मिरची घातली तर पळून जातात. तिलाही दुःख वाटतं, सुख वाटतं, नाही का? ही सगळी सिस्टीम कोणी बनवली म्हणजे या कोणी नाही, टाईपची? सर्व संयोगाने हे होत जात असतं. सायंटिफिक सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. आणि मोक्षात जेव्हा सोल जातो तर म्हणजे काय होत असतं? हे परमाणूपासून आत्मा विमुक्त झाला तर मग आत्मा तर इतका लाईट वेट आहे, ऊर्ध्वगामी स्वभावाचा आहे आणि हलका, एकदम स्वभावाने लाईट आहे, तर स्वतःहूनच वरती चढत जाईल. आणि परमाणू जिथे संपतात त्याला लोक परमाणू आहेत, दुसरी तत्व त्याला लोक म्हटलं जातं आणि दुसऱ्याला अलोक म्हटलं जातं. संपूर्ण ब्रह्मांडात 2 विभाग आहे, लोक अलोक. तर लोक आणि अलोकाच्या जॉईंटच्या वरती हा सोल पोहोचतो स्वतःहूनच, कारण इतका हलका लाईट वेट आहे त्याचं, तर आपणहूनच वरती जाऊन तो थांबतो बस. नंतर त्या जागेवरून सर्व लोकात ज्या अवस्था होत असतात सगळ्या तो बघतो, जाणून घेतो, तत्वालाही बघतो, जाणून घेतो आणि स्वतःच्या आनंदात अनंत परमानंदात राहतो. श्रीमती मीराबाई बैतूल. इथे येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. ज्ञानविधी घ्यायची इच्छा आहे. मी गुरुदीक्षा घेतली आहे, त्यांच्या मंत्रांचा जपही करते, तसंच गुरुदेवांकडून नावदान केलेलं आहे. चरणविधी पूजेसाठी सुद्धा वेळ द्यावा लागेल का? मी पहिल्यापासूनच जारी बारी काय लिहिलं आहे, भरी पूजा सोडून देऊ का? बरोबरीने तेही करू. माझी पूजा सोडू का? बरोबरीने तेही करू शकते मी. आता जी तुम्ही गुरु दीक्षा घेतली आहे हां. त्याच्यात कधी आपण त्यानंतर आपल्याला चिंता, राग, द्वेष काही होतं का? नाही हो. काही नाही होत. नाही, काही नाही होत. शांतीच शांती राहते. हो. मग ज्ञान का घ्यायचं तुम्हाला? घ्यायचंय. का? घ्यायचंय. ते तर मिळणार आहे, हां. पण समजून घेण्यासाठी बोलतोय. हां. हे कधी मोह होतो का घरातील कोणाच्यावर? जर मुलांनी काही नुकसान केलं, तोडफोड केली तर काही दुःख होतं का तुम्हाला? नाही होत. नाही होत तर चांगलंच आहे. तर हे आणि कुणी आपला अपमान केला तेव्हा दुःख होत असेल? नाही होत. अपमानानंही नाही होत. नाही. आणि आपल्याला खायला 2 दिवस नाही दिलं तरी काही नाही होत. नाही होत. हे चांगलंच आहे. चांगलीच गोष्ट आहे. तर या ज्ञानाने तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्हाला मोक्ष हवा आहे, हां. तर मग मोक्ष या संसारात तुम्हाला मोक्ष नाही आहे अजून, की बंधन आहे काही? बंधन थोडं आहे. हां, ते थोडं जास्त आहे. थोडं जास्त आहे. मग तुम्हाला मोक्ष पाहिजे का संसारामध्ये राहायचं आहे? मोक्ष पाहिजे. हां, मग तुम्हाला मोक्ष कशासाठी पाहिजे? तुम्हाला काहीतरी बंधन वाटतं का तुम्हाला? काही वाटत नाही? काही नाही. अरे काही नाही, 2 दिवस पाणी नाही आंघोळ करायला, त्यामुळे तुम्हाला टेन्शन वाटेल की नाही? म्हणतात मनामध्ये काही नाही. आपण तसंही राहू शकतो, नाही जर मिळालं तर तसंही होय, राहू शकतो. बरोबर आहे. हां. तुम्ही ऍडजस्टमेंट करता, हां. काही नाही, चांगलं आहे. पण तुम्ही आत्म्याचंच ज्ञान घ्या हां. आणि जे गुरुचा मंत्र करता ते मीराबाईला करू द्या. तिची इच्छा असेल तर मला करायचं तर करू द्या. हो. तिची इच्छा असेल मला नाही करायचं, दादा भगवानांच्या ज्ञानात राहायचं, तर ते करू द्या. हो. आपण त्याला काही सोडत नाही. पण हे तुम्ही ज्ञान घेतल्यानंतर चरणविधी नियमित करायला लागेल. ते करा तुम्ही. त्याची कॅसेट पण आहे आणि समजून घ्या ते सगळं. हां, आणि आत्मासंबंधी ज्ञान मिळेल. आणि जी मंत्रदीक्षा घेतली होतीत ना, हां. ती मीराबाईंनी घेतली होती. ती मीराबाईंसाठी आहे आणि तुमच्यासाठी. मी आत्मा आहे, मी शुद्धात्मा आहे, त्या जागृतीत राहायला पाहिजे. दोघांचं आपण विभाजन करून ठेवलं. समजलं का आता? हां. मीराबाईचं काम तिला करू द्या, ती खाणारी आहे, तिला खाऊ द्या. आणि तुम्ही निराहारी आहात, तुम्ही स्वतः शुद्धात्मा आहात. त्या जागृतीमध्ये राहायचं, त्या जागृतीत. समजलं ना? हां. तर ज्ञान घ्या हां. आणि हे जे मंत्र आहेत, पूजा आहे ते करता, हां. ते तुम्ही वेगळं ठेवायचं. मीरा तू करून घे एवढं. हां. मी शुद्धात्मा, मला काही करायची गरजच नाही, अशी जागृती ठेवायची. हां. समजलं ना तुम्हाला? हो. हां, घ्या. तुम्हाला चांगलं आत्म्याचं ज्ञान मिळेल. ते हे नामदीक्षा सगळं मीराबाईला मिळालं आहे. त्या आत्म्यासाठी काही मिळालंच नाही.
आता उद्या तुम्हाला मिळेल ते आत्म्याचं ज्ञान मिळेल. हो समजलं ना? हो तुम्ही घ्यायचं ते ज्ञान आणि ते स्वतःच्या जागृतीमध्ये राहायचं. मी शुद्धात्मा आहे, मी स्वतः कोण आहे त्याच्या. हो. हरमीत सिंग, इंदौर. मी योगायोगाने इथे आलेलो आहे. जेव्हा तुम्हाला ऐकलं तेव्हा माझं सर्व टेन्शन कमी झालं. आता ज्ञान घेऊ इच्छितोय. आपण माझ्या जीवनाचे मार्गदर्शक व्हावं अशी माझी इच्छा आहे. मला आशीर्वाद द्यायची कृपा करावी. जरूर आशीर्वाद देणार. जय सच्चिदानंद. या ज्ञानविधीमध्ये सर्व आशीर्वाद मिळतात, सर्व जीवनाचे आशीर्वाद मिळतात. आपल्यातर्फे ते आशीर्वाद आपण सांभाळून ठेवले पाहिजे. जी अनामत दिली आहे तिला सांभाळा. खूप झालं. आपलं जीवनही सुखी होऊन जाईल आणि हे भव आणि दुसरे अनेक भव जन्मजन्मांतरी सुखी होऊन जातील. असं विज्ञान आहे हे. तुम्ही संपर्कात राहा नेहमी. आणि कधीतरी ती अहमदाबादलाही या अडालज त्रिमंदिरला. तर परिचयात राहिल्याने तुम्हाला पुढची लिंक मिळत राहील ज्ञानाची. आपला आशीर्वाद हवा आशीर्वाद आहे. गिरिराज सिंह तोडरा. तुमचा प्रश्न आहे. तुमच्या चरणात प्रणाम. मला क्षमा करावी. मी निरहंकारी मिशन संत समागमात गेलो होतो. तिथे मला सांगितलं की तुमचे विचार व्यक्त करावेत. मी स्टेजवर गेलो आणि मी जे दादांचं ज्ञान प्राप्त केलं होतं, माझा अनुभव मी ऐकवला. सर्व सद्गदित झाले. फुलामाळाद्वारा माझा स्टेजवर सन्मान केला. माझ्या आत तर शुद्धात्मा अनुभवच होता. त्यांच्या गुरूंनी मला सत्संग समाप्त झाल्यानंतर विचारलं, आपण ज्ञान कुठे, आपण ज्ञान कुठून घेतलेलं आहे. मी दादांबद्दल सर्व काही सांगितलं. मला क्षमा करा. पूज्य निरुमा आणि आपण माझ्या स्वप्नात येता, मला मार्गदर्शन करता. पुढेही करत राहायची कृपा करावी. ते तर करतच राहणार आहोत. आता जे झालं ते झालं. हे गिरिराजने केलं. मी तर शुद्धात्मा आहे, तर जागृतीत राहा. आणि थोडा जो मान मिळाला, छान वाटतंय की नाही? नाही नाही वाटत? चांगली गोष्ट आहे. गिरिराजला वाटतं तर चेक करा की गिरिराज काय झालंय तुम्हाला. गोड वाटलं तर जरा दादाजींकडे पाठवा 2 लाडू. तुम्ही नका खाऊ.